नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोरिंगा म्हणजे शेवग्याबद्दल माहिती बघणार आहोत, ज्याला संस्कृतमध्ये शिग्रू असं म्हटलं जातं. शेवग्याच्या शेंगांची भाजी आपण खातच असतो, पण शेवग्याची पाने, साल, बी, तेल, डिंक याचे औषधी उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. आजकाल लोक बरेच हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे मोरिंगा पावडरचं ते सेवन करत असतात, कारण याच्यामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आहेत. आपल्या डायजेशनसाठी, त्वचेसाठी, केसांसाठी, डोळ्यांसाठी याचे भरपूर फायदे आहेत. आपल्या ब्लड शुगर लेवल आणि कोलेस्ट्रॉलच्या लेवल मेंटेन ठेवण्यासाठी मोरिंगा मदत करते. तुम्हाला जॉईंट पेन होत असेल, लिव्हर प्रॉब्लेम्स असतील, किडनीचे प्रॉब्लेम, युरिन प्रॉब्लेम, हार्ट प्रॉब्लेम, लेडीजचे प्रॉब्लेम किंवा मेंटल इश्यूज अशा सर्व तक्रारींवरचं मोरिंगा हे फार उत्कृष्ट औषध आहे. परंतु याचं सेवन केल्यानंतर बऱ्याच लोकांना त्रास होतो. तर तो त्रास का होतो, याचं सेवन कोणी करू नये, शेवग्याचे आयुर्वेदामध्ये गुणधर्म काय सांगितलेले आहेत, कोणकोणत्या त्रासामध्ये शेवग्याचं कशा प्रकारे तुम्ही सेवन करू शकता आणि किती मात्रेमध्ये याचं सेवन केलं पाहिजे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या. शेवग्याचे गुणधर्म जर आपण पाहिले तर लघु, वृक्ष, तीक्ष्ण आणि सरगुणाचा हा आहे. लघु म्हणजेच पचायला अतिशय हलका आहे. वृक्ष म्हणजेच कोरडेपणा निर्माण करणारा आहे. उष्ण, तीक्ष्ण गुणाचा आहे म्हणजेच गरम स्वभावाचा आहे, तीक्ष्णपणा निर्माण करणारा आहे. आणि सरगुणाचा आहे म्हणजेच पोट साफ होण्यासाठी जो गुण आवश्यक असतो तर तो गुण याच्यामध्ये आहे. ह्या सर्व गुणांवरूनच शरीरात वाढलेल्या वात व कफदोषाचा शमन करणारा शेवगा आहे आणि पित्तदोष वाढवणारा आहे. त्याच्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे, पित्ताचा त्रास ज्यांना आहे, त्यांनी याचं सेवन काळजीपूर्वकच केलं पाहिजे. कोणकोणत्या त्रासामध्ये शेवग्याचा औषध म्हणून आपण कशा प्रकारे वापर करू शकतो ते आता बघूयात. आपल्या पचन संस्थेवरती शेवग्याचं खूप छान काम आहे. तुम्हाला जर भूक व्यवस्थित लागत नसेल, तोंडाला चव नसेल, काहीही खाण्याची इच्छा होत नसेल, अपचनामुळे आमाशयामध्ये साठून राहत असेल, जिभेवरती पांढरट थर येत असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, लहानांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये वारंवार जंत होण्याची समस्या असेल, तर अशा पचनाशी निगडीत सर्व तक्रारींमध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी खाण्यामध्ये ठेवली पाहिजे. किंवा शेवग्याच्या पानांची देखील भाजी बनवली जाते, ती तुम्ही खाऊ शकता. किंवा शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवून तुम्ही पिऊ शकता. याने पाचक पित्तामध्ये वाढ होऊन आपलं पचन सुधारतं आणि कफाचं शमन होऊन कफामुळे आलेलं अग्निमांद्य दूर होतं. तुम्हाला जेव्हा त्रास होतो तेव्हा प्रत्येक वेळी या सर्व गोष्टी घरी अवेलेबल असतीलच असं नाही. त्याच्यामुळे शेवग्याच्या पानांचं चूर्ण तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल, तर ते चूर्ण पाव चमचा तुम्ही गरम पाण्यासोबत सकाळी संध्याकाळी घ्या. हे चूर्ण तुम्ही पाव चमच्यापासून 1 चमच्यापर्यंत घेऊ शकता. याने डायजेशन इम्प्रूव्ह होऊन पचनाच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत मिळते. रुग्णाची, रोगाची अवस्था, प्रकृती, वय ह्या सर्व गोष्टींनुसार कोणत्याही औषधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं किंवा तुम्ही वैद्यांचा सल्लाही घेऊ शकता. शेवग्याने डायजेशन सुधारते म्हणजेच मेटाबॉलिझम नक्कीच सुधारणार आहे. त्याच्यामुळे शरीरात वाढलेल्या मेदाचे म्हणजे चरबीचे पचन आणि शोषण होणार आहे. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी शेवगा फार उपयोगी आहे. उष्ण गुणाचा असल्यामुळे शेवगा हृदयाला उत्तेजना देणारा आहे, रक्तदाब वाढवणारा आहे. त्याच्यामुळे लो बीपी असणारे लोक शेवग्याचं सेवन करू शकतात. हृदयाला दौर्बल्य आलेलं असेल, सूज आलेली असेल, तर त्या ठिकाणीही तुम्ही शेवग्याचं सेवन करू शकता. उष्ण, तीक्ष्ण गुणाचा आणि तिखट चवीचा असल्यामुळे शेवगा शरीरातील वाढलेल्या अतिरिक्त कफाला कमी करणार आहे. कफामुळे जर खोकला येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही शेवग्याचं सेवन करू शकता. कफामुळे जर डोकं जड वाटत असेल, डोकं दुखत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही शेवग्याच्या बियांच्या चूर्णाचं नस्य करू शकता. म्हणजेच ते चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकात ओढू शकता. याने हा त्रास कमी होतो.
शरीराच्या आतून किंवा बाहेरून कसल्याही प्रकारची सूज आलेली असेल, म्हणजेच विद्रधी, अपची, गंडमाला असं त्याला आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या गाठी असतील, फोड असतील, तर त्या ठिकाणी शेवगा हे अतिशय उत्कृष्ट औषध आहे. शेवग्याची पाने वाटून त्याचा लेप किंवा सालीचा लेप तुम्ही सूज, गाठी किंवा फोड असणाऱ्या ठिकाणी करू शकता. फोड पिकलेला नसेल तर तो पिकून आतील पू आणि स्राव निघून ते सर्व क्लीन होण्यासाठी मदत मिळते. ती सूज, गाठी, फोड जागीच बसल्या जातात. शरीराच्या आत गाठी असतील किंवा सूज आलेली असेल तर शेवग्याच्या पानांचा किंवा सालीचा काढा बनवून अर्धा ते 1 चमचा तूप त्याच्यामध्ये घालून त्याचं सेवन तुम्ही केलं पाहिजे. याच्या उष्ण तीक्ष्ण गुणामुळे त्या गाठी जागीच बसल्या जातात. पक्व, अपक्व अशा सर्व अवस्थेतील फोड जाण्यासाठी मदत मिळते, कारण अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत. जखमा धुण्यासाठीही शेवग्याच्या काढ्याचा वापर केला जातो. याने जखमा स्वच्छ होतात आणि त्या लवकर भरून निघण्यासाठी मदत मिळते. जखमेमध्ये आळ्या झालेल्या असतील तर शेवग्याची ताजी साल त्या ठिकाणी बांधावी. या वासाने त्या आळ्या बाहेर पडतात. बऱ्याच लोकांना घाम जास्त येत नाही, घाम बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे त्यांची त्वचा कोरडी होते, वेगवेगळे स्किन प्रॉब्लेम त्यांना होतात, वारंवार ताप येत राहतो. तर त्यांनी शेवग्याचं सेवन केलं पाहिजे. शेवग्याच्या सालीचा काढा त्यांनी पिला पाहिजे किंवा शेवग्याच्या पानांचं पोटीस बनवून त्याने ते शेक घेऊ शकतात. हा उष्ण तीक्ष्ण गुणाचा असल्यामुळे स्वेदजनक आहे. पित्तामध्ये वाढलेली उष्णता घामावाटे बाहेर पडते. मेदाचं म्हणजे चरबीचं पचन होतं आणि मेदाचा मल जो स्वेद आहे म्हणजेच घाम आहे तो वाढतो आणि तो बाहेर पडतो. त्याच्यामुळे ताप वारंवार येत नाही आणि तापानंतरचा वीकनेसही राहत नाही. शेवग्याच्या बियांपासून जे तेल निघतं त्याने संधिवात, आमवात, वातरक्त यासारख्या वाताच्या आजारांमध्ये जर वेदना असतील तर त्या ठिकाणी या तेलाने मालिश केल्यानंतर खूप चांगला आराम वाटतो. ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस त्रास होतो, ब्लिडिंग व्यवस्थित होत नाही, ते शेवग्याचं सेवन करू शकतात, कारण हा उष्ण गुणाचा आहे. सूज कमी करणारा गुण याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे पाळीच्या तक्रारी दूर होतात. शेवग्याचा डिंक हा ग्राही गुणाचा आहे, म्हणजेच धरून ठेवण्याचं काम तो करतो आणि आमवातासारख्या आजारामध्ये ह्या डिंकाचा औषध म्हणून वापर केला जातो. आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी शेवगा खूप उपयोगी आहे. शेवग्याच्या बियांच्या चूर्णाचं अंजन डोळ्यामध्ये केल्याने लेखन होतं, म्हणजेच डोळ्यांची शुद्धी होते. कफामुळे जर डोळ्यांचे काही आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी शेवगा चक्षुष्य कार्य करतो. तर असे शेवग्याचे भरपूर औषधी उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. किती प्रमाणामध्ये शेवग्याचं सेवन करावं हा प्रश्न असतो. तर शेवग्याच्या पानांचं चूर्ण तुम्ही घेणार असाल तर साधारण 1 ते 3 ग्रॅम पर्यंत तुम्ही घेऊ शकता. शेवग्याच्या बियांचं चूर्ण तुम्ही 1 ग्रॅम पर्यंत घेऊ शकता. शेवग्याच्या पानांचा रस तुम्ही घेणार असाल तर 2 ते 4 चमचे पर्यंत तुम्ही घेऊ शकता. शेवग्याच्या सालीचा रस तुम्ही 1 ते 2 चमचे घेऊ शकता. शेवग्याच्या सालीचा काढा बनवून जर तो तुम्ही घेणार असाल तर साधारण 60 ml पर्यंत तो काढा तुम्ही घेऊ शकता. शेवग्याच्या शेंगांची किंवा पानांची भाजी बनवून तुम्ही खाणार असाल तर आठवड्यातून 1-2 वेळेस तुम्ही ती भाजी खाऊ शकता. ॲज अ हेल्थ सप्लिमेंट म्हणून तुम्हाला शेवग्याचं सेवन करायचं असेल तर शेवग्याच्या पानांचं 1 चमचाभर चूर्ण तुम्ही सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यासोबत घेऊ शकता. पण पुन्हा एकदा मी सांगेल की रुग्णाची, रोगाची अवस्था, प्रकृती, वय ह्या सर्व गोष्टींनुसार कोणत्याही औषधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं किंवा तुम्ही वैद्यांचा सल्लाही घेऊ शकता. तुमचा पुढचा प्रश्न असतो की किती दिवस शेवग्याचं सेवन करायचं. तर तुम्हाला त्रास आहे तोपर्यंत तुम्ही शेवग्याचं सेवन करू शकता किंवा सलग 21 दिवस घेऊन 7 ते 8 दिवस गॅप द्या, परत 21 दिवस, अशा प्रकारे सलग 2 ते 3 महिने तुम्ही शेवग्याचं सेवन करू शकता किंवा तुमचे वैद्य सांगतील तितके दिवस तुम्ही शेवग्याचं सेवन करू शकता. ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना पित्ताचा भरपूर त्रास आहे, रक्तपित्ताचा त्रास आहे, त्यांनी शेवग्याचं सेवन काळजीपूर्वकच केलं पाहिजे. कारण यांनी जर अति प्रमाणामध्ये शेवग्याचं सेवन केलं तर शरीरामध्ये आगाग होते. याच्या उष्ण तीक्ष्ण गुणामुळे आहे तो त्रास आणखी वाढतो. म्हणूनच शेवग्याच्या अतिसेवनानंतर होणारे दुष्परिणाम जर तुम्हाला टाळायचे असतील तर तुमच्या खाण्यामध्ये गाईचं दूध, तूप, लोणी यासारखे स्निग्ध पदार्थ तुम्ही ठेवले पाहिजेत. पित्त कमी करणारे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून पहा, परिणाम मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.